मोठं संकट असो की जीवावरचा आजार, त्यावर मात कशी करावी हे शरद पवारांकडे पाहून शिकायला मिळतं. शरद पवारांसोबत अनेक वर्षांपासून ऋणानुबंध असलेले विठ्ठल मणियार यांनी सांगितलेल्या आठवणी. साहेबांना म्हणजे असं मनापासून वाटतं, आजपर्यंत त्यांचं जर आयुष्य पाहिलं तर कुठली गोष्ट साहेबांनी एकदा ठरवली तर ती ठामपणानं पूर्ण करण्याची त्यांची जी मनस्थिती किंवा त्यांची जी एक मनाची तयारी असते ती फार मोठी आहे. म्हणजे आपण जे सांगितलं थोडासा जाता आपण विचारलं की आजारपणाचा त्यांचा जो गंभीर आजार त्यांचा झाला होता तोही अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. आजारपणामध्ये ज्या वेळेला त्यांचं ते डिटेक्ट झालं, कळलं की साहेबांना तोंडाचा कॅन्सर झालेला आहे आणि त्याचं ऑपरेशनही करायला लागलं. तातडीने त्यांनी ऑपरेशन करून घेतलं. ऑपरेशन तर 10व्या दिवशी साहेब त्यावेळेला निवडणुका होत्या, स्वतः उमेदवार होते, पार्लमेंटचे प्रचाराला बाहेर पडले. प्रचार करून येऊन त्यांना पुन्हा हॉस्पिटलला ॲडमिट व्हावं लागलं कारण त्यांच्या तोंडाला रेडिएशनची ट्रीटमेंट चालू व्हायची होती. अशा काळामध्ये नेमकं त्यांचं सरकार आलं आघाडीचं आणि साहेबांना कृषी खात्यासारखं महत्त्वाचं खातं मिळालं. त्या खात्याची जबाबदारी त्यांच्यावर एकदम अचानक येऊन पडली. मोठी जबाबदारी होती. काही 2-4 खाती त्यांनी स्वतः पंतप्रधानांकडून मागून घेऊन कृषी खात्याला जोडली. त्यामुळे कामाचं खूप मोठं बर्डन होतं ते एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण तोंडाची ज्या वेळेला ते रेडिएशनची ट्रीटमेंट घेत होते त्यावेळेला त्यांना बोलताही येत नव्हतं. आणि जे काही साहेबांचं बोलणं असेल ते लिखाणाच्या माध्यमातून असायचं. ते लिहून द्यायचे आणि समोरचा बोलायचा, पुन्हा त्याला काही उत्तर द्यायचं असेल तर साहेब लिहून देत असत. अशा प्रसंगामध्ये मी स्वतः तो अनुभव घेतला त्यांच्या जवळ. मी त्या काळामध्ये दिल्लीमध्ये होतो, सहजच गेलो होतो. मला वाटलं साहेबांना बरं नाही, बघावं आपण. तेव्हा जेवायला सुद्धा त्यांना त्रास होत असे. म्हणजे एक तर तोंडाची जी हालचाल आहे ती अत्यंत मर्यादित झाली होती ऑपरेशनमुळे आणि रेडिएशनमुळे संपूर्ण ओठ हे सोलून निघाले होते जवळपास. म्हणजे पाणीसुद्धा साहेबांना प्यायचं असेल तर साहेबांना लोकल ॲनेस्थेशिया घेऊन पाणी प्यावं लागत असे. ज्या माणसाचं जेवण 15 मिनिटात उरकायचं पूर्ण व्यवस्थित जेवण, त्याच्या 1/4 जेवणाला साहेबाला अर्धा ते पाऊण तास लागत होता. जेवण सगळं लिक्विड आणि ते तोंडात चमच्यानी घ्यायचं आणि ज्यावेळेला साहेब चमचा तोंडात टाकत असत त्यावेळेला त्या जी काही रेडिएशननी त्वचा एकदम पातळ झालेली होती ती आणखीन सोलून निघत होती, त्याच्यातून रक्त यायचं. आणि साहेबांचा जो ॲप्रन होता, नॅपकिन जे ठेवायचे याच्यावर, तो संपूर्ण लाल झालेला असायचा जेवणानंतर. तर आम्ही साहेबांना सांगितलं की साहेब तुम्ही हे सगळं सहन करताय, सहनशीलतेच्या पलीकडचं आहे. आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन का नाही ही ट्रीटमेंट घेत? मला तुम्हाला सांगायला म्हणजे हे वाक्य मी खरोखर त्यांच्याकडून ऐकलं आणि एक तर अंगावर काटा आला आणि वाटलं की हा माणूस किती विचार करू शकतो. त्यांनी सांगितलं की विठ्ठल, अरे म्हणले रोग काय औषधाने बरा होईल. डॉक्टर त्यासाठी प्रयत्न करतातच, परंतु म्हणाले त्या पलीकडे जाऊन जी काही कामं आहेत ती जर तुम्ही नाही केली तर तुम्हाला तो रोग अधिक जाणवायला लागतो. उदाहरणार्थ ते काय म्हणाले की मी हॉस्पिटलमध्ये गेलो तर डॉक्टर मला ट्रीटमेंट देतील. 24 तास ती ट्रीटमेंट चालू नसते. मला जे काही थोडंसं दुखतंय ते कमी करायचा प्रयत्न करतील, परंतु मला ज्या वेळेला ती ट्रीटमेंट संपेल त्यावेळेला माझं संपूर्ण लक्ष हे माझ्या दुखण्यावर राहील. माझं कॉन्सन्ट्रेशन तिथं राहील आणि तेच जर मन मी माझ्या कामात रमवलं तर मला तेवढ्या वेळापुरती ती वेदना जाणवणार नाही आणि कामही होईल. जी जबाबदारी माझ्यावर आहे ती हे फार क्वचित जाणवेल तुम्हाला. तर ह्या माणसाचा हा गुण जो आहे, दुर्दम्य इच्छाशक्ती ज्याला मी म्हणतो, ती अनुभवली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.